आज मी बनवणार आहे दीपावळीची करंजी। त्यासाठी साहित्य हे खोबरं अर्धा किलो आहे, किसून घेतलेलं आहे। पिठी साखर आहे, 1 वाटी काजू आहे, ही पिस्ता आहे, ही बदाम आहे 1 वाटी आहे, ही खसखस आहे, ही मनुके आहे। 1 चमच तूप टाकायचं आहे। बदाम आहे, हे तुपामध्ये आता भाजून घ्यायचं आहे। बदाम आहे, याला पण बारीक करून घेतलं। सर्व एकत्र करून आता याला भाजून घ्यायचं आहे। थोडंसं भाजायचं आहे, जास्त नाही। याला भाजून झालेलं आहे, आता काढून घ्यायचं आहे। आणखीन थोडंसं तूप टाकून खोबरं भाजून घ्यायचं आहे। जास्त नाही भाजायचं, थोडंसंच भाजायचं याला पण। खोबरं पण भाजून झालेलं आहे। घेऊया, सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। काजू, बदाम, पिस्ता तुम्हाला जसं आवडते तसं टाकू शकता तुम्ही। पिठी साखर टाकायचं आहे। पिठी साखर मध्ये मी विलायची याच्यात टाकून वाटलेली आहे। करंजीचं सारण तयार आहे। रवाही चाळून घेतलेला आहे, छोटी वाटीने 1 वाटी। मैदा आहे 2 वाटी। तूप आहे, गरम करून आणलेलं आहे। थोडंसं नमक टाकायचं आहे। अशा हाताने ह्याला चोळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आता मळून घ्यायचं आहे पीठ। घेतलेला आहे, याला अर्धा तास आता ओला कपडा झाकून ठेवायचा आहे। सुरुवात करूया। थोडासा गोळा घेऊन सनी पिठाचा लाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे लाटून घेतलेला आहे। आता काशावरती ठेवून आता मिश्रण भरून घ्यायचं आहे। किनाऱ्याने असे पाणी लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे साइडनं दाबून घ्यायचं आहे। जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे। अशा प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे करंज्या मी बनवून घेतलेल्या आहे। आता तळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण करंज्या सोडून घेऊया। अशा प्रकारे झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात तळून घ्यायचे आहेत। आपल्या करंज्या रेडी आहेत। आवडले असेल तर एक वेळेस नक्कीच करून पहा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।